नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण बघतो आहे वर्ग 6वी मराठी यातला 8वा लेसन जो चांदोबाज पत्र. आपण हा लेसनचा एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ आधीच अपलोड केलेला आहे. तर आज आपण बघणार आहोत याचे स्वाध्याय, सोडवलेले प्रश्न आणि उत्तर, पाठ 8 चांदोबाज पत्र. आता नेक्स्ट आहे टेक्स्टबुकच्या मागे आपल्याला नवीन शब्द शिकूया हा दिलेला आहे. हुडकून काढणे म्हणजे काय? शोधून काढणं होतं. मोहक म्हणजे मनाला मोहून टाकणारा, आकर्षक असं होतं. खिदळणे म्हणजेच आनंदाने मोठ्याने हसणे हे होते. आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करणं म्हणजे खूप मोठे प्रयत्न करणे. नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे, खालील विधानावरून कोणते ओळखायचं आहे आपल्याला. मग आनंदाने डोलू लागणारे कोणते होते? रानेवने होती. पत्रात उल्लेख केलेला अंतराळवीर कोण होता पहिला? तर नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन ऑल्स्ट्रेन हे होते. चंद्रावर जाण्यासाठीचं वाहन कोणतं होतं? अपोलो यान, याच्यातून ते गेलेले होते. आणि पत्र लिहिणारी मुलगी कोण होती? वंदना होती. देन खालील प्रश्न आहे की खालील आकृतीबंध आपल्याला पूर्ण करायचे आहे. अपोलो यानातून चंद्रावर गेलेलं कोण होतं? नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन ऑल्ड्रिन हे दोघं जण गेलेले होते, आपल्याला माहिती आहे. देन प्रश्न क्रमांक 3, 2-3 वाक्यात आपल्याला उत्तरं लिहायची आहे. मग चंदूमामाचं चांदणं पृथ्वीवर पडल्यावर काय काय घडतं? तर पौर्णिमेच्या रात्री चंदूमामाचे चांदणे पृथ्वीवर पडले की काय होते? समुद्राला मोठी भरती येते. आपल्याला माहिती आहे समुद्राला भरती येते आणि त्यामुळे सगळी सृष्टी कशी होते? शोभायमान होते. रानं वन आनंदाने डोलू लागतात आणि नद्या, नाले, सरोवर उल्हासाने काय होऊ शकतात? खिदळू लागतात. आता मुलांना चंदूमामाचं आकर्षण का वाटतं ते आपल्याला लिहायचं आहे. मग लहानपणापासूनच चांदूमामा सर्व मुलांचा आवडता मामा आहे. मग लहानपणी त्याच्याकडे टोपी मागतात. तो जेव्हा निंबोणीच्या झाडाकडे लपतो तेव्हा त्याला शोधण्यासाठी मुलांना खूप मज्जा येते. आणि पौर्णिमेच्या दिवशी, पौर्णिमा अमावस्येच्या दिवशी रात्रीच्या त्या मोहक रूपामुळे मुलांना तो खूप आकर्षक वाटत असतो. मुलांना त्यांचं आकर्षण वाटत असतं. 2-3 वाक्यात आपल्याला उत्तरं लिहायची आहेत. मग त्यातला तिसरा प्रश्न आहे की चांदूमामाला आनंद का झाला असेल? तर चांदूमामाला आनंद म्हणजे लक्षावधी किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या मानवाने चंद्रावर येण्यासाठी खूप प्रयत्न केले हे त्यालाही माहिती आहे. शेवटी अपोलो या यानातून नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन ऑल्ड्रिन हे अंतराळवीर चंद्रावर पोहोचले आणि आपल्या जमिनीवर थेट पृथ्वीची लाडकी मुलं स्वतः आपल्याला भेटायला आली आहेत हे पाहून चंदूमामाला खूप आनंद झाला असेल. नेक्स्ट आपला प्रश्न आहे, आपल्याला योग्य उत्तरासमोर राईटची टिक करायची आहे. मग काय आहे? नद्या, नाले, सरोवर उल्हासाने केव्हा खिदळू लागतात? 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. चंद्राचं रूप मोहक असतं तेव्हा, की सारी सृष्टी शोभायमान होते तेव्हा, रानेवने आनंदाने डोलू लागतात तेव्हा, की पौर्णिमेचं चांदणं पृथ्वीवर पडलं तेव्हा. तर नद्या, नाले, सरोवर आणि उल्हासाने केव्हा खिदळू लागतात? पौर्णिमेचं चांदणं पृथ्वीवर पडतं तेव्हा. आणि चांदोमामाला केव्हा आनंद झाला असेल? तर अपोलो यान चंद्रावर गेल्यावर, की अंतराळवीर चंद्रावरून बोलवले ऐकल्यावर, की नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन ऑल्ड्रिन चंद्रावर गेल्यावर. तर करेक्ट आपला ऑप्शन कोणता आहे? ई नंबरचं. इथे नेक्स्ट आपला क्वेश्चन दिलेला आहे, खेळू या शब्दांशी. इथे वाक्यात उपयोग दिलेले आहेत. आपल्याला वाक्यात उपयोग अर्थ सांगून लिहायचा आहे. मग पहिला आहे शोभायमान होणे म्हणजेच काय होते? सुंदर दिसणे. मग दिवाळीच्या दिव्यांमुळे सर्व घरं शोभायमान झालेली होती हे वाक्य. खिदळू लागणे म्हणजे आनंदाने खळखळून हसणे असं होतं. मग सुट्टी झाल्याचं समजतात सर्व मुलं आनंदाने खिदळू लागली. ते मोहात पडणे म्हणजे आकर्षित होणे. काश्मीरचं निसर्ग सौंदर्य पाहून वंदना मोहात पडली. आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करणे म्हणजे खूप प्रयत्न करणे. परीक्षेत प्रथम क्रमांक येणारी अजयने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. इथे आपल्याला संदेशवहनाच्या साधनांची मराठीत नावं लिहायची आहे. मोबाईलला आपण काय म्हणतो? भ्रमणध्वनी. आणि इंटरनेटला आंतरजाल असं म्हणतो. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता शेवटचं स्लाइड आहे आपलं, शोध घेऊया यामधलं. चंद्रावर प्रथम कोण व कसं पोहोचलं? तर नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन ऑल्ड्रिन हे अमेरिकेचे अंतराळवीर अपोलो नावाच्या अंतराळ यानातून चंद्रावर प्रथम पोहोचले.
मग चंद्रावर जाण्यासाठी मनुष्याने कोणकोणते प्रयत्न करत आहे, तर त्यांनी नवनवीन अत्याधुनिक अंतराळ वाहनांचा शोध लावला. देन शक्तिशाली रॉकेट्स आणि उपग्रह तयार करून अंतराळ शोधण्यास प्रयत्न केलेले आहेत. आपल्या देशाने आतापर्यंत किती चंद्र मोहिमा राबवलेल्या आहेत, तर आपल्या देशाने आतापर्यंत म्हणजेच भारताने चंद्रयान ही मोहीम यशस्वीरित्या राबवलेली आहे आणि ज्याद्वारे चंद्राच्या पृष्ठभागाचा सखोल अभ्यास केला गेला आहे. आणि आजपर्यंत कोणकोणत्या देशांनी चंद्र मोहिमा राबवलेल्या आहेत, त्याच्यामध्ये भारत, अमेरिका, रशिया, चीन असे वेगवेगळे प्रमुख देश आहेत, त्यांनी चंद्र मोहिमा राबवलेल्या आहेत. मित्रांनो, आपला व्हिडिओ हा इथेच संपलेला आहे आणि लगेचच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.